काही जागा अशा असतात ना, जिथे पाऊल टाकताच मन शांत होतं आणि सगळा थकवा दाराबाहेरच थांबतो. घर म्हणजे फक्त एक पत्ता नसतो, ती असते एक ओढ, दिवसभरानंतर परत यावंसं वाटणारं ठिकाण. आईच्या हाताची पहिली पूजा, बाबांच्या कष्टाची दारावर उमटलेली पहिली ओळ, तेव्हा त्या भिंतींना घरपण मिळतं. वास्तुशांतीच्या दिवशी प्रत्येक कोपरा दिव्यांनी उजळतो, तेव्हा घर नाही तर आयुष्याला नवीन सुरुवात मिळते. किचनमधला भांड्यांचा आवाज, हॉलमध्ये एकत्र पाहिलेला सिनेमा आणि रात्रीच्या गप्पा, या क्षणामध्ये घर जगायला लागतं. आणि मग एक वेळ येते तेव्हा आपण फक्त घरात राहत नाही, त्या घरात आपलं आयुष्य जगायला लागतो. पण एक घर पूर्ण तेव्हा होतं जेव्हा प्रत्येक जागा व्यवस्थित आणि आपल्या मनासारखी असते. किचन असतं घराचं हृदय, हॉल असतं कुटुंबाला एकत्र आणणारा क्षण, आणि फर्निचर फक्त वस्तू नसतात तर आठवणींचा एक भाग बनतात. हेच ते क्षण असतात जेव्हा घर तयार होत नाही तर आठवणी घडतात आणि आम्ही त्या आठवणी बनवतो. आमच्या क्लायंटचा अनुभव सांगतो. सर, तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटलं आपलं? एक नंबर आहे, एकदम म्हणजे मन सोचतंय बा का बा अशी अडचण नाही, कुठल्या प्रकारची अशी चूक नाही त्या कामामध्ये. काम आहे ते काही क्लिअर कट आहे, बघणारी पब्लिक बी खुश आहे त्याच्यावर. हा. ओके. आणि मॅडम, तुम्ही फर्निचरबद्दल म्हणजे आता तुम्ही मोस्ट ऑफ द बघत असणार की फर्निचरच्या दुसऱ्यांच्या कसे रिक्वायरमेंट्स असतात, तुमच्या असतात, तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचं फर्निचर मिळालं आहे का? हाय, मिळालं. आमचं मन भरलंय का बाबा आम्ही दुसऱ्या घरात गेल्यानंतर आम्ही ते मानितच नाही का ते फर्निचर आहे दुसऱ्याचं, आम्ही आमचंच म्हणतोय फर्निचर आहे बा. ओके. आणि तुम्हाला डिझाईन कशी वाटली? एक नंबर आहे. ओके, थँक्यू सो मच. घर सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या घराला तुम्ही किती आनंदाने जगता. बेस्ट किचनेट. आम्ही फक्त फर्निचर बनवत नाही, आम्ही तयार करतो तुमच्या स्वप्नातलं घर. कारण घर ही फक्त एक वस्तू नसते, ते तुमचं संपूर्ण जग असतं.